हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मम्मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आपण बघणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीला एकदम छान अशी रेसिपी. तर ही रेसिपी आमच्या समोरच्या मावशींनी मला सांगितली कशी करायची. तर एक दिवस त्यांनी असं छान असं बनवलं आणि किट्टूला खायला दिलं. तिला खूप आवडलं आणि माझ्या किट्टूला कुठलीही गोष्ट आवडली आणि मी ट्राय करणार आणि असं काही होणार नाही. तर त्यासाठी मस्त कांदा घेतला, टोमॅटो घेतलं आणि थोडेसे कढीपत्ता, वाटाणे आणि लिंबू घेतला आणि थोडेसे शेंगदाणे पण घेतलेले आहे. तर सर्वात महत्वाचं लागणारं म्हणजे ज्याचं आपण काही बनवणार आहे ते म्हणजे मुरमुरे. तर मुरमुऱ्यांमध्ये थोडंसं पाणी टाकून भिजवून घ्यायचे. तर इथे मी जवळपास 2 ग्लास पाणी ऍड केलेलं आहे मुरमुऱ्यांमध्ये. तर आधीच मी चाळून घेतलेले आहेत मुरमुरे आणि त्याच्यात मस्त 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि छान अर्धा मिनिट वगैरे मी ठेवलं असेल आणि लगेच ते पाणी मी निथळून घेतलं चाळणीतनं आणि थोड्या वेळ असंच भिजू दिलं. तोपर्यंत मी कांदा टोमॅटो जे बारीक कापलेले होते तर ते छान असं तेलात आता परतून घेणार आहे. तर त्यासाठी मी थोडीशी तेल घेतलं आणि जिरे, मोहरी आणि हिंगाची फोडणी दिली. तर मी त्यामध्ये आता ऍड करणार आहे कांदे. तर कारण तेल खूप तापलं असल्यामुळे मी आधी कांदे परतून घेणार आहे. कारण आता जर मी शेंगदाणे आधी टाकले तर खूप जळून जातील ते, म्हणून मग मी आधी थोडेसे कांदेच ऍड करून घेणार आहे आणि कांद्याला छान असा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेणार आहे. तर इथे कांद्याचा कलर असा खूप असं गोल्डन कलर झालाय आणि त्यात आता आपण ऍड करूया टोमॅटो, कढीपत्ता आणि सोबतच आपण शेंगदाणे ऍड केले आणि थोडेसे वाटाणे पण ऍड करून घेतले आणि आता ते तेलात छान असं परतून घ्यायचे. तर तिला इतकं काही मटेरियल आवडत नाही आणि मी ऍड केलंय, पण बघूया तिला आवडतं. वाटाणे तर आवडतात. आणि सर्वात शेवटी मी आपली हिरवी मिरची टाकली, कारण तिला जास्त तिखट आवडत नाही म्हणून मी टेस्ट पुरताच ऍड केलेली आहे. आणि त्यात हळद टाकून घेतले आणि जे काही आपले मुरमुरे होते जे भिजवलेले होते तर ते आता छान ऍड करून घेतले आणि चवीपुरतं मीठ आणि आपल्या आपण लिंबाची फोड घेतली होती तर ते पण आताच त्याचा रस पिळून घ्यायचा आहे. म्हणजे सर्व एकसाथ असं मिक्स होऊन जाईल आणि सोबतच थोडीशी साखर पण ऍड केली. म्हणजे जसं आपण पोहे बनवतो ना, सेम सेम प्रोसिजर आहे. तर सेम रेसिपी आहे. तर सेम तसंच बनवायचं आणि त्यात थोडीशी मी आमचूर पावडर पण ऍड केलेली आहे. तर असं 2 मिनिटात परतून घ्यायचं आणि छान असा हार्डली 5 मिनिटात तयार होतो हा नाश्ता. तर तिला सकाळी मी रोज स्कूलला जेव्हा जाते ना, तर आम्ही जवळपास 3 दिवसापासून कंटिन्यू हाच नाश्ता करतोय आणि तिला आवडतं. तर मग मी तिला रोज जरी म्हटलं ना, तर तिने जे मागितलं तेच मी करून देत असते. तर यात थोडंसं मी छान असं खोबरं ऍड केलेलं आहे. म्हणजे सेम जसे काही आपले पोहे असतात तर कांदा पोहे, तर तसेच मी ही रेसिपी बनवलेली आहे. तर बरेच जण याला सुशिला म्हणतात. मला ऍक्च्युली त्याचं नाव माहित नाहीये. फक्त आम्ही मुरमुऱ्याचे पोहे म्हणतो आणि तिला खूप आवडतात म्हणून मी जवळपास 3 दिवसापासून कंटिन्यू ही रेसिपी करते. तर म्हटलं चला तुमच्या सोबत पण शेअर करूया. माझ्यासाठी खूप विशेष आहे. तर माहित नाही आपल्यापैकी बऱ्याच जणींना माहिती पण असेल ती रेसिपी. तर तुम्ही काय म्हणतात या रेसिपीला तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि त्यानंतर हा जो काही पसारा आहे ना, तर हा किट्टूने काल केलेला आहे. म्हणजे आज सकाळी मग काल खूप तिने पाणी वगैरे टाकून ते खूप चिखल केला होता. तर काल मला ते जमा करायला खूप प्रॉब्लेम होत होता म्हणून मग मी तसाच राहू दिला आणि दुसऱ्या दिवशी ते सर्व वाळून झाल्यानंतर मग तो असं छान मी छोटीशी माझ्याकडे शिराई आहे. तर त्याने भरून घेतली ती माती तरी निघत नव्हती. तर मी थोडासा एक माझ्याकडे पत्रा होता तर त्या पत्र्याने घासून 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 काढलं मी. तर बरीच मेहनत घ्यावी लागते. तर लहान पोरं म्हटले की त्यांना एकदा मातीचा खेळ लागला की ते असंच काही ना काही, काही ना काही करत असतात. तर इकडे माझं दुसरंच काम चालू होतं. किट्टूने मस्त इकडे कालच्या दिवशी हा असा प्रोग्राम केलेला आहे. तर तिला स्कूलला गेल्यानंतर म्हटलं आता हे क्लीन करून घेऊया. कारण सकाळी मला तिथे कपडे वाळत टाकायचे असतात. तर त्यासाठी ही जागा मला क्लीन करणं गरजेचंच होतं. तर काल तिने बरेच कपडे पण खराब केलेले तिथे मी जे वाळत टाकलेले होते ते. तर असं किट्टूला एकदा जर सापडलं ना, तर किट्टू काही सोडत नाही. ती त्याचं कामच केल्याशिवाय ती शांतच बसत नाही. तर आम्ही त्या दिवशी प्लांटेशन केलं ना, तिला त्या त्या दिवसापासून मातीचं खूप वेड लागलंय. तर तिला जसं-जसं आठवेल ना, तर तशी ती जाते
पाणी घेऊन जाते. माझं लक्ष नसेल ना, तर ती हेच काम करत असते. तर मी छान असं दुसऱ्या दिवशी पाणी वगैरे टाकून क्लीन करून घेतलं आणि हे जे वायपर आहे ना, खरंच खूप कामाचं आहे आणि म्हणजे मला तर खूप मदत होते. मी अक्षरशः याने माझं घर सुद्धा धुवून टाकते. जिथे माझं फर्निचर कमी आहे, तर डायरेक्ट पाणी काढलं की डायरेक्ट गॅलरीत जातात. तर माझ्या प्रत्येक रूमला गॅलरी असल्यामुळे मला पाणी काढायला खूप इझी जातं. तर बऱ्यापैकी मी घरं पण धुवून टाकत असते याने आणि त्यानंतर परत मी थोडंसं मॉपने पुसून घेतलं. म्हणजे पूर्णच क्लीन केली आणि असंच कालच्या दिवशी परत अजून एक महत्त्वाचं काम केलं मी. तेच काम चालू असताना हे किटूने सर्व असे उद्योग केले होते. तर हे जे काही माझं बेसिन दिसतंय ना, तर असं ओपन होतं. तर जो आउटलेट होता ना, तर मला नाही आवडायचं. तर आणि किचनच्या खाली आपण बऱ्याच वस्तू ठेवत असतो आणि किचन लहान असल्यामुळे तर आपण खूप ॲडजस्टमेंट करत असतो, की आपण इथे ही वस्तू ठेवू. तर बऱ्याच वेळा ते डग छोटा असल्यामुळे माझं पाणी बाहेर येत होतं खूप सारे भांडे घासल्यानंतर. तर म्हणून माझ्या डोक्यात होतं, की हे आधी पॅक करायचं म्हणजे चांगलं पण दिसेल आणि असंच मी ते पोळपाट माझं पडलं होतं, तेव्हा फरची फुटली होती. तर ते पण काम कधीचं पेंडिंगच होतं. तर तिथे पण मी व्हाईट सिमेंट लावून घेतलं आणि बघू शकतात आता किती छान असं खालचा एरिया दिसतोय. म्हणजे आपण कुठलीही वस्तू ठेवली तर आपल्याला ती व्यवस्थित वाटेल. तर इथे मी माझी रोजची जी काही कॅन लागते आपल्याला दुधासाठी तर ती ठेवलेली आहे. तर विचार करते, की माझा अजून काही बरेच सामान मावेल तर तिथे ठेवू शकते मी. तर कालच्या दिवशी हे जे काही व्हाईट तुम्हाला गॅलरीत दिसते तर काल ते व्हाईट सिमेंट कालवण्यासाठी त्याने इथे केलं होतं तर त्या माणसाने. तर तीच गॅलरी पण खराब झाली होती म्हणून मी सकाळी किट्टू गेल्यानंतर दोघं गॅलरी क्लीन केल्या आणि म्हणजे कसं आहे छान व्यवस्थित सकाळचं काम झालेलं आहे आणि त्यानंतर मी मस्त माझे कपडे धुतले आणि त्यासाठी एवढीची काही गॅलरी क्लीन केली होती कारण मग कपड्यांवर खूप धूळ बसून जाते. म्हणून मग मी आधी ती क्लीन करून घेतली. त्यानंतर सर्व कपडे छान असे वाळत घातले म्हणजे कसं दुपारी आपले कपडे छान असे वाळून जातात आणि लवकरात लवकर आपल्या कपाटात पण जातात. तर असं खूप महत्त्वाचे कामं झाले माझे कालच्या दिवशी. मेन म्हणजे हे माझं बेसिनचं काम ना खूप कधीच पेंडिंग होतं, की मला ते करायचंच आहे. करायचं ते रोज आणि हे मला बऱ्याच वेळा म्हटले बरं का, "पूनम मी करून देतो." पण मला ते नाही, नाही तुम्ही प्रॉपर नाही करणार आणि त्यांना येत होतं तरी मी त्यांचं ऐकलं नाही आणि जवळपास त्या माणसाला मी मजुरी जवळपास ₹300 दिले. पैसे घालायची जास्त हौस होती. तर त्याने काम करून दिलं आणि तेव्हा मी यांच्याकडे बघते, की यार हे ते काम तुम्ही पण करू शकत होते. म्हणले, "ठीक आहे ना, आता तुला नाही ना नवऱ्यावर विश्वास नाही ना, मग ठीक आहे चालतंय दे पैसे." तर मला पैसे देताना खूप कसं तरीच वाटत होतं, "अरे यार, एवढेसे पैसे एवढ्या कामाचे मी किती पैसे दिले." फक्त मजुरीच मी ₹300 दिले आणि जे काही मटेरियल आणलं होतं त्याला मला ₹100 द्यावे लागले. तर असं मी ₹400त काम केलं. म्हणजे माझं फुकटात काम होणार होतं. फक्त ₹100 लागणार होतं आणि चालतंय आता गेले पैसे. खूप दुःख झालं. पण जाऊ दे, ज्याचं काम ज्याने त्यानेच करायला पाहिजे. म्हणून त्या माणसाने काम त्याचं केलं आणि त्याची तो मजुरी घेऊन गेला. म्हणून एवढं काही वाईट वाटून घेऊन देऊ नये मी पण आता. तर त्यानंतर आता संध्याकाळी मी मस्त असं ताक करायला घेतलं. तर मी आधीच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं, की मी ताकाचं जे सॉरी सायचं जे काही बाउल आहे, तर ते मी बाहेर काढून ठेवलं होतं थोड्या वेळ फर्मेंट करण्यासाठी आणि परत मी 1 दिवस बाहेर ठेवते नॉर्मल टेम्परेचरला आणि परत मग थोडंसं ते फर्मेंट छान झाल्यानंतर मी परत थोडंसं फ्रिजमध्ये ठेवून देते आणि मग जेव्हा मला करायचं असेल तेव्हा अर्धा तास आधी मी काढून ठेवत असते. म्हणजे परत थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला येतं आणि तेव्हा मग मी ताक करायला घेते. तर ॲक्चुअली हे मला दुपारीच करायचं होतं. पण माझ्या बहिणीचा अचानक कॉल आला, की "दीदी मला थोडीशी हेल्प लागणार आहे." तिला मेकअप होता. तर मी तिच्या घरी गेली तिच्या मुलीला सांभाळायला. म्हणून मग दुपारी झालं नाही, तर तेच काम मी आता रात्री करून घेणार आहे आणि सर्व एकाच वेळेस करून घ्यायचं असं ठरवलंय. कारण एकदा तूप लोणी करून ठेवणार, मग परत दुसऱ्या दिवशी ताक थोडंफार राहून जातं ते दुसऱ्या दिवशी करते, मग परत गाळते. तर असं माझं जवळपास 2 दिवस चालतं. तर आज मी छान असं लगेच करून घेणार आहे आणि जे काही लोणी साफ करताना मी पाणी बाजूला काढून ठेवते ना, तर ते मी माझ्या प्लांट्सला टाकणार आहे. कारण लोणीचं पाणी प्लांट्सला टाकल्यानंतर आहे ना, अजून छान अशी ग्रोथ होते प्लांटची. तर त्यासाठीच मी हे बाजूला पाणी काढून घेते आणि ताक पण बघून घेणार आहे, की कसं आहे, झालंय काही नाही. कारण खूप आंबट नसलं ना, तर मग मी काय करते परत ते पूर्ण रात्रभर मी बाहेरच राहू देते आणि म्हणजे थोडासा आंबटपणा आला, की त्याची कढी पण छान लागते. तर इथे थोडंसं मवळं आहे, तर ताक म्हटलं मग थोडंसं बाहेरच ठेवूया.
तर सर्व जे काही क्लीन वगैरे करून माझं मिक्सर वगैरे जे आहे तर ते मी मस्त ठेवून दिलं, कारण एवढी घाई याच्यासाठी की आम्हाला वॉकिंगला जायचंय. तर आमच्या ज्या समोरच्या मावशी आहे ना, तर त्यांना वॉकिंगला जायचं असतं. त्यांची मुलगी आहे डॉली, तर त्या वॉकिंगला जातात ना, तर की तुला पण असं होऊन जातं, "मम्मा आपलं कधी आवरेल आणि जाऊ आपण पण जाऊ आपण." पण त्याच घाईघाईत आहे ना, माझं परत आज जे काही लोणी होतं, तर ते थोडंसं ओतू गेलंय आणि असं बऱ्याच वेळा मला खूप घाई असली का तेव्हा माझं एकतर दूधच ओतू जातं, एकतर माझं असं काही असेल ना, ते ओतूच जातं. म्हणजे मी गॅस ओटा अजून खराब करत असते. तर असं छान माझं तूप झालेलं आहे. तर हे खरं तर ॲक्चुअली माझं म्हशीचं तूप आहे. पण थोडंसं गाईचं दूध आलेलं होतं घरून ना, तर ते साय मिक्स झाली. तर घरचं प्युअर दूध असल्यामुळे ना, तर खूप छान अशी एकाच वेळची साय त्यात मिक्स झालेली आहे. तरी पण खूप छान असा कलर आलेला आहे. असं म्हणूच नाही शकत आपण की ते म्हशीचं तूप आहे. तर कोणी पण म्हणेल की ते गाईचंच तूप आहे. कारण इतका येल्लो कलर होता त्याला. तर खूप छान असं तूप झालं माझं आणि रवाळ दिसतंय. तुम्हाला दिसत असेल किती छान दिसतंय त्याचा कलर. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्कीच मला कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.